तुझ्या विठुरायाचं सोंग उतरलं ग. हो रे बाबा. मला आता घालायला कपडे दे की आता. काय करावं आता? सखू चल बरं आज चल. नाही उमाई, मी तुला म्हटलं ना, जर विठुरायाला मी नैवेद्य दाखवत नाही तर मी अन्नाचं कणही घेणार नाही. पुरे झालाय हट्टीपणा. मोठ्यांचं ऐकावं जरा. तुझा अण्णा मामा काय म्हणाला मी सांगितलं ना तुला. विठुराया येईल, सगळं होईल. आता आणखी अगोचरपणा नकोय. हा झालं तेवढं पुरे झालं. मी जे सांगते ना ते मुकाट्याने ऐकायचंय. रडून रडून कसा अवतार केलास बघ. जा बरं आधी परसदारी जाऊन तोंड धुवून ये. अगं काय, मी काय मुलगी आहे? मला लुगडे कशाला नेसवले? हा बोंगा नको मला. अगं मला दुसरे कपडे घाल ना ग बुडगे. मला हे नको, दुसरे कपडे घाल ना ग. अरे हो हो, अरे हो हो हो. अगं घाल ना. अगं मला सोडून तिथे कुठे चालली? पहिला मला कपडे घाल ना ग. किती पापी आहे मी. माझ्यामुळं गाभाऱ्याला दिवसा ढवळ्या पडदणी ओढायची वेळ आली. माझ्या लेकाचे कपडे घातलेत तुला. आता झालं ना समाधान? मला लईच गोड वाटते, पण त्या पुरीला चालेल का? कोण ही पुरी? अगं ती नाही का, तिच्या दोन्ही बी गाल पुरी सारखे आहेत, ती पुरी. हे बाबा, तिचं नाव सखू आहे. तिला पुरी बिरी म्हणून चिडू नकोस माझ्या नातीला. अगं जेव्हा ती रागवलेली तेव्हा तर पुरीपेक्षा जास्त फुगलेली. अगं सांग की. अगं मी तुझ्याशी बोलतोय आणि तू तिथे काय? बाबा उचकटून अशी दळबद्री गोष्ट सांगायची हिंमत झालीच कशी तुझी? अहो मालक, ते आपण इतका सगळं करून सुद्धा त्या रावणात मूर्ती आलीच कशी हा प्रश्न मलाच पडलाय की ओ मालक. त्या रावणात भूत बीत असेल की काय? आता तुझं भूत बीत मी बाहेर काढतो. इकडं ए दोंड्या, हे घे. दामूचं काम तू करायचं आज. आत्तापासून मालक. करायचं म्हणजे करायचं. आणि दामू, धोंडूचं काम तू करायचं. हे नुसतं बुगू बुगू करू नको. खुर्ची उचलून घे डोक्यावर. खुर्ची? मालक माफ करा की. ताबडतोब तिकडं थांब. आता कर बुगू बुगू. करतय सुकळीच. रावणात विठ्ठल हायच कसा अजून? हे काय हाऊस पिटली नाही तुझी? आधी माझ्या विठुरायाची अंगी आणि आता माझ्या आप्पांचं उपरणं. तू नेसलासच कसा? काढ ते आधी, काढ. अगं सांग ना हिला. अगं मीच नेसवलं ग त्याला. त्याचे कपडे ओले झालेत. माझं लुगडं मोठं होत होतं. मग काय करू? परकर पोलक नेसवायचं का त्याला? मग ए तू असं काय कमरेवर हात ठेवून उभा आहेस? तू काय स्वतःला विठुराया समजतोस? तू हसतोयस माझ्याकडे बघून?
ते काढ काढ ते आधी काढ काढ काय करतेस? अगं काढ 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 सोड ते, सोड 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 म्हणते ना. अगं त्याच्या मागे काय लागलीस तू? अगं थांब. मुळात विठुराया तुझ्यामुळे नाहीसा झालाय आणि त्याचा राग या म्हातारीला मदत करणाऱ्या या पोरावर काढशील. ते काय मला सांगू नकोस. काय हे? असं नाही करू ग सुखू. ये ढेपशा, खुर्ची जर खाली ठेवलीस ना तर तुला जमिनीवर उताळा पाडीन. गपकन तुझ्या अंगावर खुर्ची ठेवीन आणि धपकन बसेन त्याच्यावर. गप गुमान उभं राहायचं. अयो आता गावाकडनं कुणी यायला नको म्हणतो मी. मला जर या अवस्थेत कुणी बघितलं ना तर दाखवता येणार नाही की हो. तोंड म्हणतो मी. काय बोललो तू? काय बोलला? मालक 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 मालक. अरे बोंबल्या, नुसतं बोंबलतोच काय? अरे बोलून टाकी धडधड. रावण पडदेण तुझी तशीच आहे मालक. पडतणी लावावी लागली म्हणून त्रास होतोय अप्पांना, पण तो कमी व्हावा म्हणून उघडावी तर रिकामा चौथरा बघून अधिक असह्य होईल. पडदणी बंद आहे म्हणजे पडदणीच्या मागे मूर्ती नाहीच आहे. म्हणजे राऊळातून मूर्ती नाहीशी झाली. वीर सोडू नका अप्पा. अहो हे पाप ज्यांनी केले ना एक दिवस उजेडात येणार. साक्षात विठुरायाशी असा खेळ, आणि तो तरी यांना माफ करेल का? चला र, आता आपण हा सूर्य हा जयद्रथ करू. बोलवा बोलवा, समध्या राहायला राऊळापाशी बोलवा. आणि नुसता कोरडा निरू नका पाठव. नीट मसाला लावून चटकदार करून आवतात द्या. लोकांच्या मनावर बिंबवा. कोंब झालाय कोंब. शिवाप्पा आणि त्याच्या कार्टीनं आपलं राऊळ बाटवलंय. समजा राळ भडकलेली माती घेऊन आलं पाहिजे. आलं का रे टाळक्यात? नुसतं बुगू बुगू करू नका. चला. असा मध्येच काय उभे राहिलास? जा इकडे जाऊन बैस. सासूबाई आण. खा. भारी आहेत दही पोहे बुडगे. माइंदर आवडलेत मला. आणि पोहे खाते ना का फक्त पुरी. तुला सांगितलं होतं ना हिच्या नादाला लागू नकोस.
तुला आवडलेत ना, मग खा पोटभर. अगं पण आमच्यात असं एकट्यानं खात नसतात. आम्ही समजे सवंगळी मिळून खात असतोय गोपाळकाला. खा की ग सखू. तू माझ्याशी बोलू नकोस. आणि हे अंगावर ते धोतर उपडलंय ना, ते माझ्या आप्पांचं आहे. आधी ते काढ आणि स्वतःचे कापड घाल. नाही आधी तू खा. सांग की बुडगे सखूला खायला. सखू अगोचरपणा पुरे ह आता. आणि सकाळपासून उपाशी पोटीच फिरते धिणका. तू पण खाऊन घे. भक्त एक हट्टी तर तुम्ही 10 हट्टी. हे असं काही करून आपल्याच माणसांवर राग काढतो आहोत असं नाही वाटत तुम्हाला? हो, ती सखू एक अजाण आहे, पण म्हणून तुम्हालाही कळत नाही असं म्हणायचं का आता? तुम्ही काही खाल्लं नाहीत तर तुमच्यावर जीव ओवाळणाऱ्या इतर जवळच्यांनी काय करायचं? त्यांनीही काही खाऊ नये, त्यांनीही उपाशी राहावं अशी इच्छा आहे का तुमची? नाही ग प्रिये, माझी का अशी इच्छा असेल? पण काय? गत्यंतर नाही आहे तेच स्वीकारा असंच ना? ठीक आहे मग. आता कसं समजावू मी तुला? अगं आपल्यावर एवढी माया करणारी कोणीतरी जर उपाशी असेल तर माझ्या घशाखाली घास कसा उतरेल? अरे माझ्या कर्मा, विठुरायानं खाल्लं नाही म्हणून ही पण खात नाहीये असंच ना? पण ऐक, ही असली सोंग मी खपवून घेणार नाही. देईन 2-4 दणके. भर गाईची वाटी. हो सासू. निमूटपणे खाऊन घे. कशी खात नाही तेच बघते मी. चांगली मानगुटीवर बसून खायला घालील मी तुला. आले आले आल्या. काय ग सखू? आले मी. या. काही घोर नको आता. मी आले ना, सगळं कसं जिथल्या तिथे होईल. आणि सखूची मामी काही लांब राहते का? इथे चूल नाही पेटली तरी मामी आहे ना. आपल्या लाडक्या भाचीला उपाशी कशी बरं राहू देईल? चांगला रांधून पिठलं भात आणलाय मी. पण आणायचं होतं तर पिठलं भात कशाला आणायचं? इथे काय कुणाचं मय्यत झालंय की काय? हो, आता विठुराया नाहीसा झाला म्हटल्यानंतर चूल कशी पेटवायची म्हणून आणला. तर इकडे काय भाजी भाकरीचा बेत आहे चांगला. ए सखू, काय केलंस ग नेमकं? देव काय कोपलाय? कोपला नाहीये तो, लपलाय. आम्ही लपंडाव खेळतोय. खेळ म्हणून लपलाच नसेल तर? कसोटी घेण्यासाठी लपला असेल तर? राजे लवकर. बघा हे बघा. अयो बघा बघा. अहो सूर्य डोईवर आला अजून तशीच की हो. पडदणी म्हणतो मी. अरे विचारा की. अरे विचारा की काय चाललंय ते राहुल आता विचारा.
रोज नैवेद्य झालं की उघडताना पडदणी घडवून नाही ना ठेवत देवाला. मग आजच का हा? बोला ना, बोला की हो, बोला बोला. आज मिठाची गुळणी का धरली बरं तोंडात? हो अहो प्रकरण गळ्याशी आले तरी दाखवून राहिले बघा. माझं म्हणतो मी. जाऊ दे, नका देऊ उत्तर म्हणतो मी, पण नाक दाबलं की बरोबर देतील उत्तर. नवकोट नारायण आमचे मालक स्वतः येत आहेत इथे. तेव्हा तरी द्याल की नाही उत्तर म्हणतो मी. ते येत असतात इथे समध्या रहाळकरांना घेऊन. सासूबाई काय झालं ग उमा? हो बाहेर बघा ना, सगळे जमलेत. रहाळकरांना भडकावून आणलंय बरोबर. आणि म्हणे मालक पण येत आहेत. अगं बाई, हो का? थांबा मी आलीये. आता सगळं जिथलं तिथे करते, घोर नका घेऊ. या हो हरिभाऊ, या की हो पटपटा. लटके बोललो तर लटकवून सोडा की हो, पण कर नाही त्याला डर कशाला. उघडा की हो पडदणी. उघडलीच पाहिजे. आम्हाला देवाला बघायचंय. आम्हाला देवाला बघायचंय. हे पहा, कालवा करायची काही गरज नाही. आणि आरेरावीची भाषा कोणाशी करताय? शिवाप्पांशी. योग्य वेळ आली की पडधणी उघडली जाईल. थांबा थांबा. पडदणी उघडल्या बगर एक बी माणूस जागता हलणार नाही. सर्वांच्या साक्षीनं हा मालक शिवाप्पाचा, रहाळाचा आणि झाकलेल्या पडदणीचा भांडाफोड करणार. बोल शिवाप्पा, काय भानगड आहे? रहाळाला उत्तर हवंय. सूर्य माथ्यावर आला तरी आमच्या विठुरायासमोर पडदणी का? बोला की हो, काय न चालू झाले आमचे मालक? बोला. विनाकारण भाव करू नका. अहो एरवी देवासमोर पडदणी कधी असते कधी नसते, असते का नसते हे तरी अवघ्यांना ठाऊक आहे का? बऱ्याचदा सवयीने आपण रावळाच्या दिशेने बघून दुरूनच हात जोडतो. मग आजच अशी विचारणा का होतीये? धमकी का दिली जातीये? हो महाजन, आमचे मालक फारच दयाळू वागतात की हो. या पाप्याचा भ्रष्टाचार बघायला नव्हतात की हो तुम्ही? काल म्हणतो मी. पाठवले हो आपल्या राऊळ पाठवले. याच्या या पोरीनं राऊळ पाठवलं. एका गावा कुसा बाहेरील कार्टीला थेट विठुरायाच्या चरणाशी नेलं की हो. शिव 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 शिव. बरोबर आहे, बरोबर आहे. हे सखुनी राऊळ पाठवलं. हा
अहो आमच्या मालकाने सगळ्या राहाळासमोर सांगितलं की या शिवप्पाने आणि त्याच्या कार्टीने राहुल बाटवले हो, म्हणून देव कोपणार आणि निघून जाणार की हो. अरे वा, देव कोपणार म्हणजे निघून जाणार हे तुम्हाला आधीच ठाऊक होते वाटतं. तुम्ही तुमचा आवाज इतर पेठांमध्ये वरती ठेवा, पण आमच्या समोर आवाज आले. मालक म्हणतात आम्हाला, मालक मालक. देव कोपला नाही असं वाटतं तुम्हाला? मग बघू द्या ना. कोपला नाही देव, नाही कोप झालाय. दाखवा, भाव दाखवा, नाहीतर शाब्द तरी करा, नाहीतर शाब्द तरी करा, नाहीतर शाब्द तरी. कशाला धर्म संकटात टाकताय? मी हात जोडून विनंती करते. अहो, एकादशीसाठी विठुरायाच्या गंध लेपनासाठी पडदणी ओढून घेतली जाते, असं बघू नये. तशी रीत आहे. आम्हाला लेपन केलेली मूर्ती बघायचीच आहे. तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. विषय संपला. करा पडदणी बाजूला. अहो, असं करू नका. हो हो हो, दाखवा. उघडलीच पाहिजे, उघडलीच पाहिजे. आम्हाला देवाला बघायचंय. हा, उघडलीच पाहिजे, उघडलीच पाहिजे. आम्हाला देवाला बघायचंय. बाजूला करा किंवा. अहो, मी काय म्हणते, आता झाली आपल्या पोरीच्या हातून चूक, क्षमा मागून टाकावी ना सरळ. देवाची, लोकांची, मालकांची. अरे वा, ही बाया तर घरच्याची विपरीत फासं टाकते. अगं बाई, ते तुझ्या आप्पांना किती बोलतायत, आणि आजीला सुद्धा. मी परत सांगते, देवाच्या अशा गोष्टी पडदणी बाजूला करून बघू नये हो. अहो, नका असा आग्रह करू. हवं तर एकादशीला दर्शन घ्या ना. जमणार नाही. चला ना. थांबा, मी पदर पसरते. हवं तर पाया पडते. आई, काय करतेस? कोणत्या शास्त्रात लिहून ठेवलं असं? बघा, आम्हाला थापा मारू नका. राळ करा नो. पडदणी बाजूला व्हायला पाहिजे का नको?
आता पडदणी उघडली तर आतापर्यंत लटकं बोलत होते हे उघड होईल. शिवाय विठुराया कोपून नाहीसा झालाय हे रहाळवर होईल. जर शिवाप्पाची चूक नसल तर पडदणी माग विठ्ठलाची मूर्ती असल. आणि जर शिवाप्पाची चूक असल तर पडदणी माग विठ्ठलाची मूर्ती नसल. विठ्ठलाची मूर्ती नसल. पाच